स्वामी समर्थ सगळ्यांना. मी आहे आचल आणि माझ्या आजच्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. सर्वात आधी मी एक छोटीशी विनंती करणार आहे. माझं यूट्यूबचं स्वप्न पूर्ण होईल का? मला या प्रवासात यश मिळेल का? हे सगळं तुमच्या सपोर्टशिवाय शक्यच नाही. त्यामुळे माझ्या या छोट्याशा प्रवासात मला नक्कीच साथ द्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्लॉग. सकाळी सकाळी चिवताई कशी एकदम खेळायच्या मूडमध्ये उठली होती, पण आपला आशुदादा अजूनही गाढ झोपलेलाच होता. चिव दादूला उठवायचा प्रयत्न करत होती, पण दादा काही उठलाच नव्हता. बघा आता आपली चिव, तिचा दादा उठला नाही म्हणून ती कसे एकटी एकटी खेळत बसली आहे. तोपर्यंत मी माझी थोडी जी कामे आहेत ना ती सगळी आवरून घेतली आणि सनमईला फ्रेश अशी आंघोळही घालून घेतली. थोड्याच वेळात आशुदादा पण उठला आणि दोघं भावंड एकत्र खेळायला लागली. आता आमचा आशुदादा उठलाय म्हणल्यावर सनमई तर एकदम अशी खुश होऊन त्याच्या अवतीभोवती कशी खेळत आहे. आता मी माझ्या भाकरी करण्यासाठी घेतली आहे. भाकरीचं पीठ ते मला घेतलं होतं, तर हा आमचा आशुदादा आला असं प्रेमानं मला मिठी मारायला. आणि चिवताई पण मागे नाही बरं का, ती सुद्धा लगेच दादासोबत खेळायला किचनमध्ये आली. मी स्वयंपाक करायला लागली की हे दोघे छोटे छोटे शेफ आहेत ना, माझ्या आधीच किचनमध्ये हजर होतात. कधी भांड्याशी खेळतात, नाही तर कधी मला मदत करतात. आणि त्यामुळे स्वयंपाक करतानाही आमची खूपच मजा होते. आणि त्यानंतर मी असं मस्तपैकी घरगुती शेवयाची खिचडी बनवायला घेतली. आता ही मुलांची फेवरेट शेवयाची खिचडी बनवण्यासाठी मी पहिले कांदा आणि टमॅटो धुवून मस्तपैकी असे बारीक चिरून मग कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं. नंतर कांदा टाकून टमॅटो टाकून मस्त असं खमंग भाजीपर्यंत, नंतर त्यामध्ये मॅगी मसाला टाकून दिला. नंतर शेवया पण भाजून घेतल्या आणि सगळे मसाले टाकून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ओतलं. मग असं छान असं खमंग शेवयाची खिचडी बनवून तयार आहे. ही शेवयाची खिचडी आशु आणि सन्मईला खूपच आवडते. मी या दोघांना रोज म्हणजे असं आठवड्यातून 1-2दा तर बनवून देतच असते. मग मी या दोघांना घेऊन बाल्कनीमध्ये बसले. बाहेरच्या गाड्या, हिरवेगार शेत आणि सुंदर निसर्ग पाहत पाहत दोघांनाही आवडीच्या शेवयाची खिचडी खाऊ घातली. अशा छोट्या छोट्या क्षणामध्येच आमच्या दिवसाचा खरा आनंद हा दडलेला असतो. तसं तर आम्ही या भाड्याच्या घरामध्ये येऊन खूप जास्त काही दिवस झालेले नाही, तरी हे घर खूप दिवस बंद असल्यामुळे या घरामध्ये धूळ आणि घाण खूप साठलेलं होतं. त्यामुळे मला वेळ भेटत नसला तरी आज मी ही साफसफाई करण्याचं ठरवलं आहे. आता संध्याकाळ झाली. आशूचे बाबा घरी आले आहेत. आशूच्या बाबांनी आशूसाठी काय घेऊन आले तर हे दोघांसाठी गरमागरम वडापाव घेऊन आले होते. वडापाव पाहताच आशू आणि सन्मई दोघेही खूप खुश झाले. दोघांनीही आवडीने वडापाव खायला सुरुवात केली. पण वडापाव खात असताना आशू म्हणला, सॉस तर नाहीये. मग काय, घरात पण पाहिलं तर सॉसही संपलेला होता. मग काय, आशूचे बाबा पटकन ब्लिंकिटवरून सॉस आणि 3 प्रकारची चहापत्ती ऑर्डर करतात. ब्लिंकिटवरून ऑर्डर तर केली, पण 10-20 मिनिटं होते पार्सल येण्यासाठी. तोपर्यंत आशा आणि चिवला कंट्रोलच झालं नाही. वडापाववर तुटून पडले दोघं भावंड. दोघांनाही असे चटपटीत पदार्थ खाण्यासाठी खूपच आवडतात. चिवताईला खायला येत नाही तरी ती 2दा त्यांनी खाण्याचा प्रयत्न करतच असते. चमचमीत वडापाव सोबत तर कडक चहा हवाच, नाही का? तर त्यापैकी आज मी एक चहा ट्राय केला आणि खरंच एकदम कडक आणि मस्त झालेला. तर मंडळी, आजचा व्लॉग इथेच संपतो. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय फ्रेंड्स.